हे सगळं बुद्धिझमचं आहे. इथे भगवान बुद्धांबद्दल सगळीकडे इथे वाचू शकता. बोधगया के बोधी वृक्ष तीर्थस्थान ते सगळं लिहिलेलं आहे इकडे. भगवान बुद्धांबद्दल ते हे व्हील ऑफ द लॉ म्हणजे हे आपलं धम्मचक्र. ही आता म्युझियमची बॅक साईड आहे. ही जवळजवळ 150 ते 150 वर्षापूर्वीचं आहे हे सगळं. हे आता अपोजिट साईडला सायन्स म्युझियम आहे. हे ना इम्पेरियल कॉलेज आहे. इकडचं एक मस्त मोठं कॉलेज आहे. जवळजवळ ते माझे जिथे लांबपर्यंत नजर जाते तिथपर्यंत हे कॉलेजचं कॅम्पसच आहे. जे आहे इकडे ह्याला जो एरिया ह्याला क्वीन्स गेट पण म्हणतात, अदरवाईज ह्याला एक्झिबिशन रोड पण म्हणतात. कारण इकडे जवळजवळ एकाच ठिकाणी 5 म्युझियम आहेत. मी आता हाईट पार्कला आलेली आहे. इथे सगळ्या म्हणजे आपल्या इंडियाची सोडून मोस्टली बहुतेक इकडे सगळ्याच्या एम्बॅसी आहेत आणि हा खूप मोठा पार्क आहे. म्हणजे आपण जवळजवळ आपल्या इकडचे 10 ते 12 पार्क एका ह्याच्यामध्ये सामावतील इतका मोठा पार्क आहे हा. इराणच्या एम्बॅसी समोर इथे निदर्शनं करतात आहेत. आता इथून आम्ही 52 नंबरची बस पकडली आहे आणि 52 बस पकडून आता आम्ही व्हिक्टोरियाला जातो आहे. डबल डेकर बसमध्ये आम्ही वरती बसून सगळे व्हिडिओ घेते. मी बसमध्ये पुढे बसली आहे. पुढे बसून आता मी हे सगळे शूटिंग घेते. हे व्हिक्टोरिया आहे स्टेशन. इथे इथून सगळ्या बसेस वगैरे भेटतात. हे स्टेशन आहे इकडचं. मी आता एका शॉपमध्ये आलेली आहे शॉपिंग करायला. एक छान वाटलं इथे. व्हॅलेंटाईनसाठी खूप चांगले मस्त हे सरप्राईज वगैरे आहेत इथे. हे फ्रीजला लावायला ते 3-3 पाऊंडमध्ये छान की चेन्स आहेत आणि ते बॅग्स आहेत. या काहीतरी 13-13 पाऊंडला बॅग आहेत. ते फुटबॉलचे हे फुटबॉल आणि व्हॉलीबॉल, डॉजबॉल वगैरे आहेत इथे.
कॅप आणि इकडे पिगी बँक पण आहे तिथे 10 पाऊंडला 10 पाऊंडला. ते खूप छान आहे. लंडनचे टी शर्ट्स आहेत. हो, हे सॉक्स वगैरे पण आहे तिथे. हे छोटे छोटे किचन्स आहेत. 7-8 पाऊंड्सला आहेत ह्या किचन सगळ्या. हे छोटे छोटे पर्स आहेत ह्या. गिफ्ट्स आयटम आहेत, गिफ्ट द्यायला वगैरे. हे इकडचं चर्च आहे विक्टोरिया पॅलेस म्हणून. इथे कार्डिनल प्लेस म्हणून आहे. इकडच्या ना बिल्डिंग्स खूप आहे आणि इकडचं इंटिरियर हे आणि इकडचं सगळं बघण्यासारखं आहे. अप्रतिम आहे. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि हा बऱ्यापैकी आता अंधार पडायला चालू झालेला आहे. विक्टोरियाचं चर्च आहे. खास हे चर्च बघायला आलो आहे आम्ही इकडे. वरपर्यंत नजर जाते. इतकं मोठं चर्च आहे इकडचं आणि खूप बघण्यासारखं आहे. चला मी आता आतून बघते चर्च कसं आहे ते. कॅन्डल लावलेले आहेत आणि इथे बसायला आहे, प्रेयर करायला. अप्रतिम असं मस्त याच्या डेकोरेशन बघण्यासारखं आहे आणि खूप सुंदर वाटतं. हे लाईट्स वगैरे. हे आता मी इतकं मागून घेते. आता मी जवळ जाऊन दाखवते. ह्या सगळ्या सीट्स आहेत. खूप मोठं असं चर्च आहे हे आणि इथे बसून तुम्ही प्रार्थना करू शकता. हे आता मी जवळून दाखवते. हे 120 वर्षापूर्वीचं चर्च आहे. हे असं वरपर्यंत Foundation stone of the building of the church was laid in 1895 by the third Archbishop of Westminster Cathedral, Herbert Wagon. म्हणजे जवळजवळ त्याचा फाउंडेशनचा जो स्टोन रोवला गेला ना, तर 1895ला रोवला गेला होता आणि तेव्हा तो बांधायचं कामात 120 वर्षापूर्वीचा चर्च आहे. हे फेमस विक्टोरियन आर्किटेक्ट जॉन फ्रान्सिस बेंटली ह्यांनी बांधलेलं आहे. किती सुंदर असं हे जीसस क्राइस्ट, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेचे पूर्ण इथे चित्र असं काढलेलं आहे. इथे मी हळू बोलते कारण हे चर्च आहे. इथे बाकीच्यांना आपण डिस्टर्ब करू शकत नाही.
हे इकडच्या चर्चचे जे फादर होते किंवा संत म्हणता येईल, हे त्यांच्याबद्दल ही पूर्ण माहिती दिलेली आहे. इथे असा स्टॅच्यू बनवलेला आहे आणि इथे त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती 1903 ते वारलेत. 1832 त्यांचा जन्म होता आणि जून 1903 ते वारलेत. हे त्यांच्या आठवणीसाठी हे इथे जे कार्डिनल नावाचे प्रिस्ट होते, हे त्यांच्या इथे स्मरणार्थ इथे इकडे त्यांचा असं स्टॅच्यू बनवलेला आहे. हे तुमच्या काही इच्छा असेल तर त्या बोलून आपण इथे कॅन्डल इथे जाळायची आहे.